शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर काल आपल्याला एका मित्राचा फोन आला होता. दादा आमच्या बागेमध्ये 3 महिने पूर्ण झालेत तरी पण बागेला कळी निघत नाही आहे. मग कळी निघेल का नाही निघणार? तर यामध्ये प्रामुख्यानं पहिला विषय असा आहे की बागेमध्ये तुमच्या कंडिशन काय होती. ज्यावेळेस बाग धरली आपण त्यावेळेस बागेमध्ये बागेची परिस्थिती काय होती. मधमाशीचा प्रॉब्लेम आला, ह्यावेळेस काडी भरपूर प्रमाणामध्ये तापली नाही आहे. त्यानंतर बागेमध्ये न्यूट्रिशन बॅलन्स झालेलं नाही ह्यावेळेस. आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्मोनल इनबॅलन्स हा एक महत्त्वाचा चॅप्टर या बागेमध्ये सर्वत्र पाहायला मिळाला आहे ह्या 2-3 महिन्यामध्ये. तर 100% जर बागेमध्ये नर फुलं असेल, नर फुल गळून गेल्याच्या नंतर परत जरी नर फुलाचा फ्लो निघाला तरी देखील परत एकदा आपण त्याच्यावरती काम करू शकतो आणि त्याच्यावरती नक्कीच कळी ही निघते. परंतु 3 महिन्याच्या पुढे गेल्याच्या नंतर बऱ्यापैकी कळी ही कमी कमी दिसत असते. जसं की आपल्याला एकखटी 4, 5, 6, 7 किंवा 10 कळ्या दिसतात, तर अशा कळ्या परत दिसत नाहीत. ह्या कमी प्रमाणामध्ये 1-2 कुठंतरी तुरळक दिसणार आणि त्या पट्टीमध्ये जसं आपल्याला लोडिंग माल लागतो, ओव्हरलोडिंग माल लागतो, तसं माल निघत नाही. ज्या पट्टीमध्ये 5, 10, 15, 20, 25, 30 या प्रमाणात कळी निघते त्या पट्टीमध्ये जर झाड तुमचं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाला जर असेल तर ठीक आहे. जर जास्त असेल तर मग ती आपल्याला झाडाला खर्च करायला वगैरे परवडत नाही. तर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हा आपला पहिल्यापासूनचा टार्गेट आणि बेस पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये बुवा साधारणतः 3 महिने जर बागेला झाले असतील तर शेतकरी मित्रांना कळकळीची विनंती आणि सांगणं राहील, जर कळी निघत नसेल तर ती बाग आहे तशीच रेस्ट पिरियडला जाऊन द्यायची. त्यावरती कामं चालू करायची. 0050, 52, 34, 60, 20 याच्या फवारण्या देखील घ्यायच्या. मध्ये आधी कीटकनाशक फवारणी घ्या. जर बागेवरती 10-5 फळं असतील तर ते सुद्धा राहू द्या, ते काढू नका. आणि परत तुमची बहार सेट करून आपण बहार पलटी करून आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपण ती बाग धरू शकतो. तर याची सगळ्यांनी काळजी घ्यायची, कारण भरपूर शेतकरी मित्रांचा 2-3 दिवसामध्ये कॉलही झालेत आणि काल आम्ही एका प्लॉटला व्हिजिट पण केलेली आहे. कारण त्यांचं तेच म्हणणं आलं की आमच्या बागेमध्ये कळी निघेल का. तर आता हा परिणाम हवामान आणि वातावरण बदलाचा आहे. त्याचबरोबर तुमच्या बागेमध्ये काही कंडिशन आहे, न्यूट्रिशन बॅलन्स असेल, म्हणजे कारणं भरपूर आहेत. पण जे आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये भेटले आपण ते तुम्हाला कारण सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या उपर जर अजून तुमच्या बागेमध्ये कोणाच्या कळी निघत नसेल तरी देखील आपण सांगितलेले मुद्दे म्हणजे पडताळून पहा. जर आपल्याला त्याच्यामध्ये काही जर वाटलं तर नक्कीच आपण त्यामध्ये बदल करू शकतो. धन्यवाद.